नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अशा पैलूबद्दल बोलणार आहोत जो खरंच खूप प्रेरणादायी आहे. तो पैलू म्हणजे त्यांचं पुस्तकांवरचं अफाट प्रेम. एका शालेय पुस्तकातला एक प्रसंग आहे जो त्यांच्या ज्ञानसाधनेची खोली आपल्याला दाखवून देतो. चला तर मग सुरुवात करूया. खरं तर या एका वाक्यातच सगळं काही आलंय. ही फक्त आवड नव्हती, तर एक प्रकारची तपश्चर्याच होती. ज्ञानासाठी स्वतःला विसरून जाणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होतं. आणि ही आवड काही 4 दिवसांची नव्हती तर अगदी लहानपणापासून त्यांच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनली होती. अगदी लहान वयातच त्यांना वाचनाचा इतका नाद लागला होता की ज्ञानाची हीच भूक त्यांना उच्च शिक्षणापर्यंत घेऊन गेली. आणि खरं तर त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे हीच एक मोठी प्रेरणा होती. चला तर मग त्यांच्या या ग्रंथप्रेमाचं एक जबरदस्त उदाहरण पाहूया. हा प्रसंग आहे इंग्लंडमधला, जेव्हा ते तिथे शिकत होते. जरा कल्पना करून बघा, एक तरुण विद्यार्थी परदेशात शिकायला गेलाय आणि त्याचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे ग्रंथालयातला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट वापरून जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळवता येईल. आणि इथेच एक गंमत झाली. म्हणजे एका बाजूला होतं आंबेडकरांचं ध्येय, वाचनाचा एक सेकंदही वाया घालवायचा नाही, आणि दुसऱ्या बाजूला होता ग्रंथालयाचा एक कडक नियम की आतमध्ये काहीही खाण्यास सक्त मनाई आहे. मग काय, त्या कर्मचाऱ्याने त्यांना नियम सांगितला, पण आंबेडकरांनी काही वाद घातला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यांनी अगदी सरळपणे, प्रामाणिकपणे आपली अडचण सांगितली की हॉटेलमध्ये जाऊन खाणं परवडणारं नाही आणि इथला वाचनाचा वेळही वाया घालवणं शक्य नाही. आणि आता बघा, त्यांच्या त्या ज्ञान साधनेचा प्रभाव किती जबरदस्त होता. तो कर्मचारी जो फक्त नियमांचं पालन करत होता, तोच आता नियमांच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करायला पुढे आला. कारण ज्ञानाबद्दलची त्यांची ती तळमळ इतकी खरी होती की समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून गेली. आणि हा काही एकच प्रसंग नाहीये. त्यांचं हे पुस्तकांवरचं प्रेम आयुष्यभर वाढतच गेलं. इतकं वाढलं की त्या पुस्तकांसाठी एका खास घराची गरज पडली. आकडा बघा, 25,000पेक्षा जास्त. आणि ही काही साधीसुधी पुस्तकं नव्हती, तर वेगवेगळ्या विषयांवरचे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान ग्रंथ होते. हा संग्रह त्याने आयुष्यभर कितीतरी कष्टाने जमवला होता. हा जो प्रचंड ग्रंथसंग्रह होता, तो जपून ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत एक स्वतंत्र इमारतच बांधली. आणि तिला नाव काय दिलं? राजगृह. जणू काही पुस्तकांसाठी बांधलेला एक राजवाडाच होता तो. आणि याहून मोठं उदाहरण काय असू शकतं? एकदा तर एका दुर्मिळ ग्रंथसंग्रहासाठी ते स्वतःचा राहता बंगला विकायला तयार झाले होते. विचार करा, ज्ञानाची किंमत त्यांच्यासाठी स्वतःच्या घरापेक्षाही जास्त होती. हे त्यांच्या ग्रंथप्रेमाचं आणि त्यागाचं सर्वोच्च शिखर होतं. खरं तर ही सगळी गोष्ट आपल्याला आवड, जिद्द आणि समर्पण म्हणजे नेमकं काय असतं हे शिकवून जाते. त्या मूळ पाठामध्ये जे वाक्य आहे ना, केवढे विलक्षण ग्रंथप्रेम, हे तेच या संपूर्ण कथेचं सार आहे. हे प्रेम खरंच विलक्षण होतं, आपल्या सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचं. आणि मग एक प्रश्न उरतो की ज्ञानासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणं, ह्यालाच विलक्षण प्रेम म्हणायचं का? एखाद्या ध्येयासाठी स्वतःला इतकं झोकून देणं, ही ताकद कुठून येते? डॉक्टर आंबेडकरांचं संपूर्ण जीवनच या प्रश्नाचं एक जिवंत उत्तर आहे. आणि म्हणूनच ते येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक अखंड प्रेरणास्त्रोत आहे.